रंगांची मजा. ऐका वाचा. एके दिवशी शुभदा शाळेत चालली होती. तेव्हा एक फुलपाखरू तिच्याजवळ आले. आपले कोमल मखमली पंख उडवत ते शुभदाला म्हणाले, शुभदा, आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे. ये माझ्या मागे. शुभदा फुलपाखराच्या मागे जाऊ लागली. शुभदाला घेऊन फुलपाखरू नदीजवळ आले. नदीच्या नितळ पाण्यात निळ्या आभाळाची नक्षी डोलत होती. टेकडीवर विविध रंगी रानफुले वाऱ्याशी खेळत होती. आजूबाजूच्या हिरव्यागार झाडांवर पक्ष्यांची शाळा भरली होती. आकाशात कापसासारखे पांढरे शुभ्र ढग जमा झाले होते. त्या झाडाला सप्तरंगाचा झोका टांगलेला होता. ते मोहक रंग पाहून शुभदा हरकून गेली. शुभदाला झोक्यावर बसून झोके घ्यावेसे वाटले. ती झोक्यावर बसली. पण झोका पुढे जायच ना. झोक्याला मागून कोणीतरी ओढत आहे. झोक्याला मागून कोणीतरी ओढत आहे असे तिला वाटू लागले. तिने डोळे उघडले तर समोर आई उभी होती. आई म्हणाली, का ग हसतेस? शुभदा हसतच म्हणाली, मला ना एक गोड स्वप्न पडलं. असं काय होतं स्वप्नात? आईने विचारले. थांब दाखवते तुला. शुभदाने तिचे स्वप्न कागदावर रंगवले. आईने ते पाहिले आणि म्हणाली, अरे वा सुरेख, अगदी तुला आवडणाऱ्या रंगासारखेच. नवीन शब्द शिकूया. कोमल, नाजूक, मखमली, मऊ, नितळ, स्वच्छ, मोहक, सुंदर, हरकून, आनंदून, भारावून, रंगून. आम्हाला हे समजले. आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा काय प्रश्न. शुभदाला घेऊन फुलपाखरू कोठे आले? काय? शुभदाला घेऊन फुलपाखरू नदी जवळ आले. व्हेरी गुड. काय आहे? शुभदाला घेऊन फुलपाखरू नदी जवळ आले. ओके. दुसरा प्रश्न, आजूबाजूच्या झाडांवर कोणाची शाळा भरली होती? ओके. आजूबाजूच्या हिरव्यागार झाडांवर पक्ष्यांची शाळा भरली होती. व्हेरी गुड. कुणाची? पक्ष्यांची शाळा भरली होती. आजूबाजूच्या हिरव्यागार झाडांवर पक्ष्यांची शाळा भरली होती. आता कसं लिहिणार? आजूबाजूच्या झाडांवर पक्ष्यांची शाळा भरली होती.
शुभदा हरकून का गेली? का गेली हरकून शुभदा? मोहक रंग पाहून शुभदा हरकून गेली. झाडाला सप्तरंगाचा झोका टांगलेला होता. ओके, आणि ते मोहक रंग पाहून शुभदा काय गेली? हरकून गेली. शुभदाने तिचे स्वप्न कशावर रंगवले? शुभदाने तिचे स्वप्न कागदावर रंगवले. व्हेरी गुड. शुभदाने तिचे स्वप्न कागदावर रंगवले. इथे आहे. ओके, आता पुढचं. खालील वाक्य कोणी म्हटली आहेत ते लिहा. का ग हसतेस? आईने म्हणाले. कोण म्हणालं? आई. आई. थांब दाखवते तुला. कुठे? का ग हसतेस? इथे. बरोबर आहे. आई म्हणाली का ग हसतेस. नंतर काय? थांब दाखवते तुला. शुभदा म्हणाली. शुभदा म्हणाली थांब दाखवते तुला. ओके. शुभदा, आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे. कोण म्हणालं? फुलपाखरू म्हणाल. फुलपाखरू म्हणाले. बरोबर आहे. आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे. ओके. एक फुलपाखरू तिच्या जवळ आले. आपले कोमल मखमली पंख उडत ते शुभदाला काय म्हणाले? शुभदा, आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे. असं काय होतं स्वप्नात? असं कोण म्हणालं? आई म्हणाली. आई म्हणाली. असं काय होतं स्वप्नात? आईने विचारले. चौकटी पूर्ण करा. शाळेत जात असलेली शुभदा. कोण जाते शाळेत? शुभदा. हा, एके दिवशी शुभदा शाळेत चालली होती. शाळेत जात असलेली कोण आहे? शुभदा. कोमल मखमली पंख उडवणारे कोण आहे? फुलपाखरू. आकाशात पांढरे शुभ्र जमलेले काय आहेत? ढग. ढग. झाडाला टांगलेलं काय आहे? झोका. झोका. ओके, व्हेरी गुड. थँक यू.